नमस्कार, आपण पाहताय TV9 मराठी आणि आत्ताची मोठी बातमी समोर येतेय। जरांगे पाटील यांची प्रकृती आता खालावलेली आहे। अंतरवाल सराटी इथे त्यांचा आजच्या 5व्या दिवशी उपोषण सुरूच आहे आणि कोणत्याही उपचारास त्यांनी सुरुवातीला नकार दिला। आज सकाळी त्यांना नाकातून रक्तस्राव झालेला होता आणि त्यानंतर आता मात्र पोटदुखीचा त्रास सुरू झालाय। त्यामुळे अंतरवाली सराटीमध्ये मराठ्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे, तर दुसरीकडे आता त्यांना सलाईनही लावण्यात आलेला आहे। ही दोन दृश्य आपल्याला बघायला मिळतात। सकाळी त्यांच्या नाकातून आधी रक्तस्राव झाला, त्यानंतर आता पोटदुखीचा त्रास सुरू झालाय आणि त्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे अंतरवाली सराटीमध्ये मराठ्यांची ही घोषणाबाजी सुरू आहे। तर संजय स्रोत आमचे प्रतिनिधी अंतरवाली सराटी या ठिकाणावरूनच आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, सध्या कशी आहे प्रकृती, काय अपडेट? प्रज्ञा जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि या 5व्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली होती। तब्बल 5 दिवस त्यांनी हे उपोषण करताना अन्न, औषध किंवा पाणी घेतलं नव्हतं आणि कुठलीही मेडिकल ट्रीटमेंट घेण्यास नकार दिला होता। वेळोवेळी डॉक्टरही तपासणी करण्यासाठी यायचे, परंतु ते तपासणीस नकार द्यायचे। परंतु आज त्यांचे सकाळी नाकातून रक्त यायला लागलं होतं आणि सगळ्यांना काळजी वाटली होती की जरांगे पाटलांना काही धोका होऊ नये। त्यामुळे जरांगे पाटलांचे जे गुरु आहेत किंवा महंत आहेत, नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज ते असतील किंवा गॅलेक्सी हॉस्पिटलचे संभाजीनगरचं आहे, त्या ठिकाणी जरांगे पाटील नेहमी उपचार घेतात। त्या हॉस्पिटलचे डॉक्टर चावरे साहेब या ठिकाणी आले, त्यांचं पूर्ण टीम सोबत होती आणि त्यांनी जरांगे पाटलाला विनंती केली। सुरुवातीला जरांगे पाटील यांनी विनंती धुडकावून लावली, परंतु सगळ्यांनी बळजबरीने त्यांचा जीव वाचवावा म्हणून बळजबरीने जरांगे पाटील यांना या ठिकाणी सलाईन लावण्यात आला आहे आणि त्यांची सध्या तरी त्यांची प्रकृती स्थिर दिसत आहे। परंतु सर्व डॉक्टरांची टीम असेल किंवा त्यांचे डॉक्टर असतील या ठिकाणचे सर्व त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत। जरांगे पाटलांच्या तब्येतीवर क्षणोक्षणी या ठिकाणी लक्ष दिलं जाणार आहे। परंतु या ठिकाणी जरांगे पाटील यांना बघण्यासाठी, समर्थन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने मराठा समाज या ठिकाणी राज्यभरातून एकत्र आलेला आहे आणि जरांगे पाटलांच्या नावाने किंवा मराठा आरक्षणासंदर्भात या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने घोषणा देण्यात येत आहेत आणि मोठ्या संख्येने समाज, महिला असतील, पुरुष असतील, मुलं असतील या ठिकाणी जमलेले आपण या ठिकाणी बघू शकतो। जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याची बातमी राज्यभर पसरली आणि समाजाने अंतरवालीकडे यायला सुरुवात केली आणि हा जमान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसतोय। त्याच्या दुपटीने हा समाज रस्त्यावर आहे। सर्व या ठिकाणापासून 3 किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम झालेला आहे।